आपला अंगठा सुद्धा आहे ना 600 कोटी माणसे जिवंत वेगवेगळे 600 कोटी माणसाचा जो अंगठा आहे पृथ्वी जन्माला आल्यापासून आतापर्यंत जेवढे माणसं जन्माला आले त्या सर्वांपैकी कोणाचाच अंगठा कोणाला मिळत नाही. सादृश्य सुद्धा नसतं. म्हणून जुन्या काळामध्ये लिहिता वाचता येत नव्हतं त्याच्यामध्ये आणि सुविधा असायची. मेलेल्या माणसाचाही अंगठा घ्यायचे होता. काय लिहिले कुठं जाणे हस्ताक्षर डुप्लिकेट करायचं. पण ईश्वराने निर्माण केलेली कोणतीही वस्तू अद्वितीय आहे. दुसरी नाही अद्वितीय. अंगठा सुद्धा अद्वितीय आहे. प्रत्येक अंगठा बाळगला असलं तरी म्हणून मनुष्य जर पुन्हा दुसऱ्यासारखा नाही. प्रत्येक मनुष्य जर अद्वितीय आहे तर ब्रह्म सुद्धा अद्वितीय आहे. त्याच्यात दोन काय एकमेव अद्वितीय त्यात काही विशेषता काय त्याच्यावर फार लोक लावायची गरज नाही. अंगठा जर अद्वितीय आहे मनुष्य जर अद्वितीय आहे तर परब्रह्म हे अद्वितीय आहे की सांगायची गरज आहे. त्याकडे 10-5 माणसं घेऊन संपूर्ण सृष्टीला तयार करतात असं बोलू अद्वितीय. त्या म्हणण्याचा उद्देश थोडा वेगळा आहे. अंगठा प्रत्येकाचा जसा भिन्न आहे तसं जन्माला येणारा प्रत्येक माणसाचा एकाच सृष्टीबद्दल अनुभव सुद्धा प्रत्येकाचे वेगळे. कोणाचाही अनुभव एक सारखा आहे. म्हाताऱ्या माणसाला विचारा तेव्हा तुला आमचा काळ गेला आता तो काळ लागला नाही. मग त्यांच्या काळामध्ये सकाळी दुपार होत होती का संध्याकाळी सकाळ होत होती. त्यांची त्यातून सकाळ दुपार संध्याकाळात आहे. काळात काय बदल झाले त्याचा काळ केला म्हणजे नेमकं काय केलं. यांचं वय वाढलं याचा आरोप त्या काळावर करा. यांचं वय वाढलं आणि आवक पुरावणे काळातही बदल होतो. कशाही बदल त्या प्रकारचा बदल होतो. तसं मनुष्याचा जो अनुभव आहे तो अधिकार प्रत्येकाला मिळतो. एकच कीर्तन जरी एवढे लोक ऐकत असले तरी प्रत्येकाला एक कीर्तन कशा पद्धतीने समजून घ्यायचे त्याचे अनुभव वेगळे आहे. आयुष्यात कधी कीर्तन ऐकलेला नसेल तो जर आपल्यासारखे काही कीर्तनाला आला तर म्हणजे काहीतरी वेगळंच काहीतरी आहे. काहीतरी हरिपाठामध्ये म्हणत होते लोक. एखादा विद्वान असेल त्याच्या बौद्धिक दृष्टीने त्याला म्हणून फार चांगलं चिंतन दिसते. साधक असतील त्यांना असं वाटेल लगेच नाही. अनुभवी एखादा असेल म्हणजे आपण कल्पना करतो तो म्हणजे शास्त्राचे सगळं सांगितलं पण जे सांगितलं त्याचा अनुभव शास्त्रीला आहे का. आणि सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात वाईट प्रश्न हा स्वतःला कशाचा अनुभव नसतो आणि एखाद्याचं नाव झाले की त्याला पहिला प्रश्न विचारला अनुभव आहे का.
त्याला विचारण्यापेक्षा तुला अनुभव आहे तर ते सांग. पण तरी खोटं सांगण्याचा अनुभव आहे, तू काय करणार? तू काही फार खराब नाही बरं का. त्याचा अनुभव तपासण्याकरता दुसरा सुद्धा अनुभव लिहा. विद्वान आहे, कशावर विद्वान आहे? कीर्तन आवडतं, आवडतं इतका विषय इतका शब्द झाले आवडले. अक्कल नसती त्यांना सुद्धा आवडतं. तिखट स्वयंपाक केला, एखाद्याला तिखट आवडतात, तुला विचारा कसं काय स्वयंपाक आवड काय करते माहिती, पण तिखट त्याला तिखट आवडतं. त्याला एखादं गुजराती जेवण दिलं आणि सगळे काजू बदाम सगळं त्याच्यामध्ये टाकलं, पौष्टिकता टाकली त्याच्यामध्ये, त्याला विचारतो कसं काय झालं? शिवपण पौष्टिकता आहे, शरीराला पोषक आहे, पण याच्या आवडीमध्ये ते परमार्थ सुद्धा असा आहे ज्याला विषय आवडतात त्याच्या बैठकीत परमार्थ बदलत नाही. परमार्थात ते येतात. माझा शब्द जरा वेगळा लक्षात ठेवा. परमार्थामध्ये ते येतात की सगळेच परमार्थात जाते. हो न हो, एखादा चमत्कार घडला, एखादा साधूश लोकांवर आशीर्वाद दिला आणि काही आपले पैसे वाढले तर काय? भगवान गणाच्या गादीवर 50% लोक तुम्हाला रोज काही ना काही प्रश्न विचारले, महाराज मंगल वगैरे झालेला आहे, आम्ही काय करावं? म्हणून मला माहिती आहे. कोणाचं शनी वगैरे असतो, कोणाची गाय हरवलेली असते, कोणाची म्हैस हरवलेली असते. एकही मला इथपर्यंत एकदा महाराज पत्ती सतत माझ्यावर रागवते, काय घेऊन? हा काही प्रश्न आहे? याला जो सवाईत मारता येत ते एवढं उत्तर. आता ती रागवली होती की ईश्वर रागवला का दंत रागवले, काय झालं काय तुम्हाला? म्हणून काही त्याचा अनुभव कुणाचा वेगळा आहे. ग्रहाला मांडण्याचा आग्रह वेगळा असतो. जे सर्वसामान्य माणसं असतात विषयाचा अनुभव घेणारे, काही दिवस परमार्थ करतात. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. एक माल घातला, 2-3 महिने ते पदार्थ काढून घेतात. त्याच्या लक्षात होते की 3 महिन्यात काही अनुभव आलेला त्याच्यापेक्षा 10 रुपये. 3 महिन्यामध्ये काही अनुभव येत नसेल तर पहिलाच अनुभव चांगला आहे. सांगून हे तर कोणी सांगितलं? त्याच्यापेक्षा काही वेगवेगळे माणसं असतात. वाट भाऊ काही मी आळंदीमध्ये काही कीर्तनकार असे पाहिजे जे आयुष्यभर उपवास करतात आणि त्यांच्या 40-50 वर्ष झाले त्यांच्या उपवासाला किती शेवटी मदत अन्न खायला पाहिजे. म्हणलं का उपवासात काही तथ्य नाही आमच्या लक्षात आलं. 50 वर्ष कशाला घालू? एका शब्दासाठी उपवासाला देव भेटतो. हे कसं? जो हरिपाठ आहे तो सुद्धा अशाच पद्धतीचा आहे. ज्याला अजिबात कळायला नाही पाहिजे त्याला हरिपाठ अजिबात कळत नाही. त्याला फक्त ते डोक्यावर तांब्या टाकला की त्याचं देवाच्या द्वारे सुरू होतं, त्याचं देव इथं असतं आणि तांब्या टाकला की त्याचा हरिपाठ सुरू होतो. आणि सगळं झालं की समाज संजीवन मध्यंतरी काय आलं काय गेलं त्याच्या डोक्याची त्याचा काय नियम झाला पाहिजे, स्थिती घडला पाहिजे. असा एक वर्ग आपल्या संप्रदायामध्ये आढळतो. दुसरा एखादा वर्ग आहे तो चिंतन करणारा आढळतो. तिसरा एखादा विद्वान वर्ग आहे तो हरिपाठाकडे बघतच नाही. ते वाचन नव्हतं, हरिपाठाकडे बघतच नाही. त्याला विचारलं काय अनुभव काही कळत नाही. पण लोकांना जे कळत नाही ते आपल्याला कळतं एवढं दाखवायचं. हा अनुभव ज्ञानेश्वरी कळत नाही तिचा अनुभव खूप काय करतात. पण त्यांच्या अनुभव आपल्याला अनुभव पाहिजे त्याची काय समज आवड तिकट गोडमध्ये आवडतात. आणि त्याच्यामुळे गेल्या 700 वर्षामध्ये अतिपरिचय झाल्यामुळे सगळ्यात अवघड असताना हरिपाठाकडे दुर्लक्ष. हरिपाठ हे ज्ञानोबराचं व्यक्तिगत शास्त्र आहे, व्यक्तिगत निर्मिती. हरिपाठाचा कोणत्या शब्दाचा अर्थ 700 वर्षापासून महाराष्ट्राने नीट लावलेला आहे.
त्यांना असं वाटतं की हरिपाठ म्हणजे रोज म्हणायचे त्यांचे लावले. हरिपाठ रोज कुणी म्हणायला लावलं तो मला माहिती. हरिपाठात असं काही लिहिलं नाही की हरिपाठ रोज म्हणा. हरिमुखे म्हणा, नित्यने म्हणा आम्ही ते, पण हरिपाठ म्हणणारे रोज दुर्लभ असं नाही. रोज आपण चिंतन करणारे, नामचिंतन करणारे दुर्मिळ हा लाभ आहे. हरिपाठ एक असं शास्त्र आहे, सूत्रबद्ध सूत्र ज्याला सोडवायचं करतात त्याला हरिपाठ करतो. सूत्रबद्ध करतो. छोटे छोटे वाक्य आहेत, पण ते कितीच पूर्ण होतं. त्याचा दुसऱ्या वाक्याशी काही संबंध नसतो. काही वाक्य खिडकीवाद असतात, कितीही त्याच्यामध्ये असं गुंतत गेलो ना आपण नवीन नवीन अर्थ. एकच वाक्य 50 वाक्य तयार. हरिमुक्ती करते छोटं वाक्य हरिमुक्ती करते बोलणार. याला जर बुद्धिमान माणसाचा अर्थ लावायचं ठरवलं ना तर 6 म्हणजे लागतात एवढ्या एका वाक्याचा. हरिमुक्ती करते तो किती शब्द बघा. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, पांडित ते असं ते समजू की ज्ञानवरीचे वचन आहे. हरी दुर्लभ, दुर्लभ शब्द फिरवत झालं. हरी दुर्लभ, हरी जग करणारा दुर्लभ, हरी बुद्धी जपणारा दुर्लभ, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. आता नर दुर्लभ हा वेगळा अर्थ आहे. नर नाही समजते. नर जेवढी शिकलेली माणसं आहेत ना त्यांच्या बाबतीत मला संशय. नर दुर्लभ, वृक्षत्व असणारा माणूस कोण मिळेल. नर मी मुंबईमध्ये बघतो, पुण्यामध्ये बघतो, काय या पिक्चरनी म्हणा असे संस्कार टाकले लोकांमध्ये की इतकं बाईला जपतात. जपण्याबद्दल माझा वाद नाही बघ, पण इतकं जातात ना त्यांचं पुरुषत्व ते विसरून जातात. जुन्या काळामध्ये सगळं सामान सांभाळण्याची जबाबदारी स्त्रियांची आणि आता उलट झालेलं आहे. इन्स्टिट्यूटवर एखादं सुशिक्षित कुटुंब उतरलं किंवा गाडीतून एखादं सुशिक्षित कुटुंब उतरलं तर ती बिचाराची शारीरिक करते आणि परत नीट करते. हे सगळं करेपर्यंत हा भोग्या गाडीतलं सगळं सामान बाजूला काढतो, सगळं सामान खाली ठेवतो. तिला म्हणून तो पुढं झालं ते गाडी पार करून सामान वर आणतो. ती एकटीच तशी जाते ना मुलं सगळं घेऊन जातो. त्याला जर म्हणायचं का नराचं काम आहे पैसे कमवून. मला शब्द लक्षात, घराला जी सुरक्षा द्यायला पाहिजे ती काम आहे नराची. पैसे कमवायला पाहिजे ते त्यांनी कमवायला पाहिजे. घराची जबाबदारी असते, मुला बाळाची भाग असतो तो पाहिजे. याला पाहिजे होता भाग ती काय म्हणतात, ती काय म्हणतात. नर दुर्लभ वेगळं विश्लेषण ठीक आहे. तो नर दुर्लभ जो हरी जपते. पहिल्यांदा हरी बुद्धी जपे तो दुर्लभ होते. हरी जपणारा दुर्लभ, हरी बुद्धीने जपणारा दुर्लभ. तो हरी दुर्लभ. कोणालाही हरी म्हणणारे जगात काही कमी काय ते जरी हे तरी कोणालाही हरी म्हणतात, कोणालाही काही म्हणतात. म्हणजे हे मी नुसते शब्द सांगितलं ना आजूबाजूला राहायचं वाक्य लागणार. हरिपाठ हा सूत्रबद्ध ग्रंथ आहे आणि हरिपाठ असा ग्रंथ आहे कुठलाही वैज्ञानिक चंद्र सूर्य असेपर्यंत या ग्रंथाचा दोष काढू शकतो. या ग्रंथामध्ये काहीही सांगितलेलं नाही. त्या पर्यंत होत गोळेशीर म्हणजे काय परिचय. आज सगळी जातीचा समान होत आहे. कोण कुणाबरोबर लग्न करतं, कोण काय करतं, काही राहिलेलं नाही. हे सगळं ज्ञान अनुभव होतो. आणि या युगामध्ये ह्या काही घटना कशा घडत चाललेल्या आहेत की परमार्थ माणसं कमी लोक. आज एवढी सगळी माणसं माझ्या समोर बसलेली आहेत. एखादा सुशिक्षित वैज्ञानिकाने प्रश्न विचारला तुम्हाला की इथे हरिमुखे म्हणा, हरिमुखे नाम जप ही जी साधना आहे ती या वैज्ञानिक जगामध्ये ही अंधश्रद्धा होत नाही का? नुसतं नाम जपून काय होणार आहे? तुम्हाला उत्तर देता येणार. याचं कारण हरिपाठ प्रमुख असं नाही आपण तिथपर्यंत पोहोचत.
हृदयापर्यंत पोहोचत नाही असं बोलत हृदय, संवेदनशील हृदय. नामजप साधना याही काळामध्ये आणि पुढच्याही काळामध्ये वैज्ञानिक आहे. आणि ज्ञानोबराची इतकी विशेषता आहे, नामा परते तत्व नाही रे. एकेरी शब्द कधी बोलत नाही, बोलत नाही रे, नाही अन्यथा अधिक पंथा वाया जातो. तुम्हाला कळते अजून या शब्दाचा अर्थ का? अनेक पंथा. किती लोकांच्या घरामध्ये ज्ञानोबाई तुकोबाईला अतिरिक्त साधूचे फोटो तपास करू नका. तुम्हाला कळेल की तुम्ही अजून या वाक्यात सुद्धा आले का नाही. ज्ञानोबाई तुकोबाई सोडून तर दुसऱ्या साधूचा फोटो आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांच्या साधूच्या अतिरिक्त जर दुसऱ्या संप्रदायाचा फोटो आपल्या घरात असेल ना, आपण वारकरीचेच खाल्ले. कोण मोठे ज्ञानोबाईपेक्षा मला सांगा ना. कोणी भिंत चालवली या जगामध्ये? अंगी त्याच्यापेक्षा कोणाला चमत्कार. आणि माझा उलटा प्रश्न आहे, काही काही साधू भाषेच्या जगामध्ये मातृभाषा नीट बोलता येत नाही आणि 2-2 लाख प्रवचन ऐकायला असतं. किती भाषा शब्द बोलता येते, 2-2 लाख ऐकायला असतात. 2 लाख माणसांनी 10 लाख माणसं प्रवचनाला जमले म्हणजे तो संतोष. कोणत्या अभंगाची बरोबरी करता येईल, कोणत्या भूमीची बरोबरी? आणि लोकांचा वाया लागी शब्द फार गोड आहे आणि ज्ञानभर फार आवडता शब्द वाया शब्द बसतात. बहुतेक ठिकाणी तिने हा शब्द वापरलेला. वाया ग्रंथ कथा कथा करून वाया. तुम्हाला अभंगाचा अर्थ पण दिसत नाही. 3 शब्द एकत्र आलेले. वाया व्यर्थ दोघांचा अर्थ एकच आहे. आणि कथा चालली सोडून दे, वाया सोडून दे. ही सूत्रबद्ध भाषा किती विचित्र असते. 4 वेदामध्ये ज्ञान आहे आणि ज्ञानाची जाण चहुर्वेदी. तिथं वाक्य संपलं, पुढच्या वाक्याची काही संबंध नाही. 4 वेदात काय आहे? तो सप्तम्यंत शब्द आहे, चहुर्वेदी जाण. 4 वेदामध्ये देवाची जाण आहे, ज्ञान नाही. बरं रामकृष्णामध्ये सुद्धा कमी राम चौर्वेदी. ज्या भगवंतामुळे शास्त्राचं एक मत होत नाही, आता शास्त्राच्या अनेक मताला कारण असणार साहिशास्त्री. साहिशास्त्राला तो काय परमात्मा कारण. आणि जास्त वर्णन 18 पुराणामध्ये केलेलं. 18 पुराण आणि या तिन्हीसाठी खालचे 3 शब्द. एकत्र शब्द म्हणलं ना तर व्यवस्थित वाक्य तयार होईल. वाया ग्रंथ कदाचित एक कुणाकडे डबल शब्द वापरायचा, एक शब्द वर वापरायचा. त्याला मी पद्धत म्हणतात. हे भारतामध्ये एकच कवी असं झालेलं आहे, महान नावाचा कवी, ज्यांनी अशा पद्धतीने शिशुपाल वध तयार केलेला आहे. शिकून घ्या कॉन्वे कसं असतं ते करेल. शिशुपाल वधामध्ये हे संस्कृतचे सगळ्यात मोठा विद्वान मान. त्याने 2 शब्द म्हणजे 2 शब्दाचा श्लोक तयार केला. 1 शब्द म्हणजे एका शब्दाचा श्लोक तयार केला. जाती दुधाती दादा ते गजते गुरु
तुम्हाला कळणार नाही याची खात्री मला. पण एका शब्दातून श्लोक तयार झाला. काही श्लोक 2 शब्दातून, काही श्लोक असे सरळ वाचलं तर एक लाईन तयार होते, उलट वाचलं तर खालचं श्लोक तयार होतं. काही श्लोक असे त्याला गोमूत्र बद्ध म्हणतात. वनातून येत असताना, रानातून चौघेत असताना गोमूत्र ज्या पद्धतीने पडलेलं असतं, एक शब्द इथला घ्यायचा, एक शब्द इथला घ्यायचा, एक शब्द इथला घ्यायचा, एक शब्द इथला घ्यायचा, एक ओळ तयार आहे. आणि उलटा घेतली की दुसरी ओळ तयार आहे. हरिपाठ अशा पद्धतीचा तयार झालेला आहे की सगळे अलंकार हरिपाठाचे लोक भरलेले. चहुवेदी जाण वाया हा खालचा शब्द वर. आणि ते ज्ञान आहे ना ते अनुभवाशिवाय वायाला जातं याचा पुरावा म्हणून ज्ञानेश्वरी. अर्जुना वेद जिथं जरी झाला तरी माझे गेलेला वाया अशा प्रकारे. काही शास्त्री परमात्मक कार्य होते ते सांगायला पाहिजे तुम्हाला. शास्त्राचे भांडण कारण आणि 18 पुराणामध्ये हरीच्या कथा आहेत. 18 पुराण. मग त्याचं काय करायला पाहिजे? 18 पुराण वाचायचं नाही, कथा सांगली. कथा कधी तरी सगळ्यात जास्त पैसे कमवतो. तुम्ही महाराष्ट्राचा अनुभव घ्या. कोणी सुरुवात केली कुणाला माहिती. ज्ञानोबाने त्याचा निषेध केलाय त्याचे श्लोक तिथे असतात. आणि ते ज्ञानेश्वरी तत्वज्ञान ऐकायला पाहिजे. श्लोक घातले सांडी मार. मग काय करायला पाहिजे? सार बंद घ्यायला. मग थोडी नोंदीचा आनंद सदनावर आले देवाचे द्वारे अनेक कीर्तन ऐकले असतील, तुम्ही त्याच्याबद्दल वाचले. आणि मी पण भरपूर कीर्तन आहे. देवाचे द्वारे देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर 4 गोष्टी साध्य होतं. सगळ्या कीर्तनकाराने मात्र असं सांगितलेलं आहे. तिथे व्यासनाच्या ज्ञानाची गरज आहे. ज्ञानोबाईने असं म्हटलेलंच नाही की देवाच्या द्वारात 4 गोष्टी मिळतात. ज्ञानोबाईत पहिल्या चरणामध्ये आपला अनुभव सांगतात. मी देवाच्या द्वारात उभं राहिल्यामुळे मी मला 4 गोष्टी साधलेल्या हा भूतकाळ. किती छोटी गोष्ट. आणि एक वाक्य, एक शब्द तुम्हाला 2 पासून व्याख्यान पाडलं जातं. तो काय बोलला हे त्याची समजत. साधी येत्या मी साधी येत्या 4 गोष्टी साधी येत्या माझा अनुभव आहे. जर हरिनाम चिंतन केलं तर 4 गोष्ट साध्य केल्या म्हणून तुम्ही करा. हरिमुखे एवढी साधी गोष्ट महाराष्ट्राच्या लक्षात येते. मग तिथं चर्चा सुरू होती देवाचं द्वार कोणतं. देवाच्या द्वार उभं राहायला पाहिजे का? आणि पण साधी गेल्या शब्द तुला समजत नाही. आणि प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक ग्रंथात ज्ञानोबाने पहिल्यांदाच झालेलं होतं. तुम्ही सगळ्या सार्थ ज्ञानेश्वरी वाचा. सगळ्या सार्थ ज्ञानेश्वरी त्यातली पहिली ओळी बघा कशी ज्ञानोबा एकमेकांना देत असतात. ओम नमोजी. आणि प्रत्येक सार्थ ग्रंथामध्ये ओळीमध्ये हे लिहिलेलं आहे की या ओळीमध्ये ज्ञानोबा 2 प्रकारचे नमन करतात. नमस्कारात्मक आणि वस्तू कुठून शिकून येतात तुम्हाला माहिती. पहिल्या सगळ्यांनी लिहिलेलं आहे वस्तू निर्देशात्मक मंगल आहे आणि नमस्कार असलं काही नाही बघ. आजही तुम्ही जर युपीमध्ये गेला साधूला आणि गुरुला पाहिल्यानंतर ओम नमोजी अशी म्हणण्याची प्रकार. जी शब्द हा गुरुवाचक आहे आणि तो वाक्य सांगतो ओम नमो. ज्ञानोबाला पहिल्यांदा आपल्या गुरुला नमस्कार करतात. ओम नमो. आज्ञा सुचवण्याच्या वेद प्रतिपाद्य द्यायची नमन वेगळं. पण एका ओळीत 2 नमन आहेत. हे महाराष्ट्राच्या 700 वर्ष लक्षात येऊ नये. काय आपण ज्ञानोबाईची बरोबरी करायची. आपण का अभिमान करायचा ज्ञानेश्वरी करायचं. असंच अनुभवामध्ये आहे. आईची रूपाने कैशीची रूपाने आईची शब्दाच्या अगोदर काहीतरी पाहिजे. आईची
सुरुवात केली ज्ञानोबाची अशाच पद्धतीची सुरुवात आहे. ज्ञानेश्वरचा पहिला श्लोक ह्याच येईल, 17 श्लोक धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. आणि तिथे शब्द आहे उभयाकडे आवडे पाहिजे तर ज्ञानोबाने वापरला. तरी पुत्र स्नेह त्या कितीची पहिली तरी पुत्र स्नेह कोणी तो धृतराष्ट्र असेल तरी म्हणजे काय तिथे आपण काही बोल आहेत काय तिथूनच ज्ञानेश्वरी सुरुवात आहे. आणि उभयासाठी अभ्यासाठी अगोदर काहीतरी पाहिजे. पण ज्ञानोबाची विशेषता असते न सांगता परत सांगतात ते ऐकणारा माणूस आहे. दुर्योधन नारायण आहे याचं चरित्र सुरुवातीला सांगायला नको आणि त्याचं चरित्र तर सांगितलं गेलं पाहिजे म्हणून तो कळी शब्द वापरला. भर सभेमध्ये एका स्त्रीला विवस्त्र करणारा नारायण पुत्र तरी पुत्र स्नेह. लाक्षाग्रहामध्ये एखाद्या भावाला जाळणारा इतका नारायक तरी वाटती न देणारा नारायक पुत्र तरी पुत्र स्नेह पावले म्हणतात असावा. पण दुर्योधनासारख्या पुत्राचा पुत्र स्नेह आणि तो पुत्र स्नेह नाही पुत्र स्नेहाने मोहित आहे म्हणजे अगोदर आंधळ आणि त्याच्यामध्ये मोहाने आंधळ. आता काय उघडायला पाहिजे तुम्ही मला ज्ञानोबाईला घ्या ते पहिल्यांदा हात लावतो ना त्या ग्रंथाला हात लावला माऊलीचं सगळ्यात आवडलं. आणि हरिपाठाची विशेषता अशी आहे हरिपाठात नुसतं काय नाही म्हणलं ना तरी आपल्याला आश्चर्य वाटतं. नामचिंतन सोडून सगळ्या मार्गाचा सगळ्या धर्माचा सगळ्या सिद्धींचा निषेध हरिपाठामध्ये सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठ. आणि याच्या अतिरिक्त जर तुम्ही जात असाल तर हे रस्त्याने जाताना मला जपत जातात लोक ज्ञानोबाचा हातात जप तप कर्म क्रिया नियम वावराचे श्रम आणि पुन्हा किती गोड होतात ना जप तप कर्म क्रिया नियम धर्म वावराचे श्रम आणि पुन्हा वेळ किती दुहेरी ताकद आहे. एक तर ते करायला त्रास होतो आणि करून पुन्हा ते काय जातं म्हणजे बीज जाळून पेरायची म्हणजे मेहनत तेवढी पण भाजलेली चीज काय खायला वाढवलं पाहिजे. आपली कर्म आपला जग आपलं तप अशा पद्धती आणि हरिपाठ एवढा भयंकर महाराज त्यात शिवी दिलेली सुद्धा कळत शिवी दिलेली सुद्धा कळत माव जेवढं हात्यार केलं आणि हरिपाठात पाजळले ना तेवढं कशातच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये हरी सारखा बोललेलं ना नेहमी गावंडिया वगैरे असं गोड बोलून वेळा आहे कळत नाही तुला काय समजून सांगावं तुला असे हात काही लोकांना काय कळत नाही इथे असं नाही. हरिण जन्म मला एखादी विचारलं कुठं गरज आहे ते सांगायची गरज आहे. सांगता बोलता गरज आहे ज्ञानोबाई म्हणतात हरीशिवाय जगणं वर जायची गरज नाही खाली. आणि आपण नरकाची व्याख्या काय करतो नरकामध्ये दुःख असतं आणि ज्या माणसाने तुम्हाला दुःख दिलं तो कोण आहे बोला ना. ज्या माणसापासून तुम्हाला दुःख होतं तो माणूस कोण आहे नरकच आहे. ज्याच्यापासून समाधान मिळतो तो साधूची संगती हरिपाठच आहे. काही हरिपाठामध्ये काय तुमच्या अनुभवावर तपासतो किती तुम्ही हरिपाठाला जपता किती अभ्यास करता किती हरिपाठाकडे तुमचं लक्ष सुद्धा आहे. एका कीर्तनकाराचं मंत्रालयामध्ये काम होत नव्हतं मोठा कीर्तनकार आहे. आता की माझा स्वभाव थोडासा वेगळा आहे. माझ्या शब्दात चुकीचा अर्थ काढू नका. त्यांनी विचारलं महाराज 1.5-2 वर्ष झाले मंत्रालयात आले 17 माणसं पण काम होत नाही पुढे किती केले तेवढे नाही केले पुढे काम कसं होणार. आपण वारकरीच म्हणतो कीर्तनकार म्हणतो असं कसं काय तुला माऊली सांगतात
दिसली आली ना इतकं सोपं वाटते. 2 वेळा जर तुम्ही चहा पाजला दिला तरच तो दुसऱ्या वेळेस तुम्हाला पाहिजे नाही पाजणार. लग्न म्हणजे काय दिसली आली ना. तुम्ही दुसऱ्याच्या लग्नात आहे घेऊन जाता म्हणून ते तुमच्या लग्नामध्ये आहे घेऊन येतात. दिसली आली ना. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. मित्रता असो पती पत्नीचं नातं असो कॉलेज मधलं प्रेम असो दिल्या दिल्याशिवाय मिळत काही ना काहीतरी तुमच्याकडून दिलं. गुरुला सुद्धा सेवा द्यावी लागते मग ज्ञान मिळतं. आमच्या घराचे कामं आढळत हे सूत्र आम्ही बोलतो वापरतो. दिल्या काय सुद्धा किती होते इतके हे घेऊन जा काम करून घेऊन घर बसल्या सगळे काम पण दिल्याशिवाय होत. आणि निसर्गाचा नियम असा आहे निसर्ग तुम्हाला देतं म्हणून तुम्ही निसर्गाला द्यायचं. दिली इंद्रिये निसर्गाने दिलेली मिळालेली दिलेली आहे म्हणून तुम्ही त्या द्यायला. पण हरिपाठ वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला तर कुठेही अंधश्रद्धा काय करू नये हे सांगितलेले काय केलं पाहिजे हे सांगितले काय असायला पाहिजे हे सांगितले काय नसायला पाहिजे हे सांगितले. हरिपाठीची विशेष नसते. आणि राहिला प्रश्न हरिपोके मनाने मगाशी तुम्हाला जो सांगितलेला शब्द होता अंधश्रद्धेचा कितीही मोठा वैज्ञानिक असू द्या हरिपाठाकडे तो मूर्ख आहे. ज्ञानोबा एवढा वैज्ञानिकच नाही. ज्ञानोबा एवढा नामजप म्हणजे काय असतं म्हणजे का तोंडातून निघालेलं ध्वनी ते ध्वनिशास्त्र वैज्ञानिक तंत्राने तो व्यापक. पुण्यामध्ये आकाशवाणी केंद्र आहे. नीट ऐकलं तर कीर्तनाचं काही लक्षात राहू अथवा न राहू एवढा सिद्धांत लक्षात. पुण्यामध्ये आकाशवाणी आहे आणि आकाशवाणी पुण्यामध्ये बोललं जातं आणि त्याच्यातल्या लहरी तयार होतात ध्वनीच्या. त्या लहरी ग्रहण करणारा आपल्याकडे उपकरण रेडिओ. रेडिओ म्हणजे लहरी ग्रहण करणारं केंद्र. आयुष्यातला सगळ्यात मोठा सिद्धांत एवढा जो मी तुम्हाला बोललेलं पुण्याला आहे आणि त्या निघालेल्या लहरी ग्रहण करण्याचं काम ते उपकरण आणि ते उपकरण त्या लहरी ग्रहण करतात आणि त्यातून मग माणूस बोलल्याप्रमाणे आवाज द्यायचा. हे तुमच्या सगळ्यांच्या अनुभवात आहे. बरोबर आहे. बोललेला कुठे पुण्यामध्ये आणि आळंदीमध्ये रेडिओ आहे का पुण्याच्या बातम्या आपण रेडिओवर ऐकावं हाच करणार प्रयत्न. भगवंताच्या लहरी ग्रहण करणारा अंतकरण म्हणजे संत. याच्या अतिरिक्त परमार्थच नाही. अंतकरण शुद्ध करणं म्हणजे काही साबण लावायचं काही एसिडमध्ये टाकते. जो कणाकणामध्ये व्याप्त असणारा परमात्मा आहे त्याच्या लहरी ग्रहण करणारा अंतकरण हे रेडिओ टाईप संवेदना ग्रहण करणारं झालं तर हरीचं स्पंदन जाणवलं पाहिजे तो संत. अर्थ लक्षात. आणि तो जे अंतकरण हरीचं स्पंदन ग्रहण करतं त्या अंतकरणाला विषयाची गरजच नाही याच्यासाठी ज्ञानी. पण चकोरे काही वाळवंटी चुकी जाते काय ज्ञानोबाच्या ओघायला सारखे कुमुदगडाची ताटे जो जेवीला जंग किरणे चौकटे. कुमुदगडाच्या ताटावर निसर्गाने तयार केलेलं ताट आणि त्याची जो जेवीला जंग किरणे चौकटे तो चकोर ग्रहण करत होते. वाळवंटी चुकी जाते वाळवंटी. जो चंद्रकिरण सेवन करणारा चकोर आहे तो वाळवंटातली भूक लागली म्हणून ते कमी असणार आहे का. ज्याचं अंतकरण भगवंताच्या लहरी ग्रहण करतो संवेदना ग्रहण करतो तो विशेष सेवन करतो स्वर्गात जातो. किती मूर्खपण आहे. आपला मूर्खपण आहे. कोणालाही साधू होतो कोणालाही म्हणून या हा जो अनुभव घेतलेला आहे याच्यामध्ये तो शब्दच आहे. तुमचे अनुभव विषयाचे असतील संसाराचे असतील
ज्ञानाचे असतील, विज्ञानाचे अनुभव असतील, पण या अभंगामध्ये जो अनुभव सांगितले ना तो साधू बोधचा अनुभव सांगितलाय. त्या बोधाला साधू शब्द लागला. ठाईचा मुराला कोणता अनुभव पहिले क्रमांक साधू बोध झाला नुरोनी कुठलाही साधूचं प्रवचन ऐकू नका. जो सतत दारू पिणारा आहे आणि तो म्हातारा झाला त्याच्या जवळ बसा तुम्ही माऊलीसारखं बोलणार काय करणार त्या कोणी कुणाचं नसतं. पण काय म्हणत खरं या पोराचं काही त्याच्या बायका झालेल्या आहेत, घरं झाले आपल्याला कशा लक्ष दे. तुमचा काय अनुभव संसार अशी माणसं जर साधूच्या संघटित आले ना. एक शब्द फार सुंदर आहे. संसार आणि प्रपंच हे दोन वेगळे शब्द आहेत. संसार वेगळा आणि प्रपंच वेगळा. प्रपंच म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्याची माणसं आहेत नाही, संसारिक नाही, प्रपंच नाही. एकाचे दोन करण्याची ज्याला इच्छा आहे त्याचं नाव आहे प्रपंच. पण विस्ताराने धातू विस्तार करण्याच्या आठवण आणि प्रकर्षाचे विस्तार. हा बंगला झाला तो पाहिजे, तो झाला तो पाहिजे, ही सगळी वृत्ती त्याच्यामध्ये तो प्रपंच. आणि मला सांगा एवढी धावपळ केली माणूस जमतोच नाही. आळंदीमध्ये घर आहे, पंढरपूरमध्ये घर आहे, मुंबईमध्ये घर आहे, सगळं करताना मंत्र्यांची धडपड होते. त्यांचा जो संसाराचा विस्तार होतो खऱ्या अर्थाचे मोठे प्रापंच. आणखी जर साधूच्या संगतीमध्ये आले तर ज्ञानोबराय म्हणतात प्रपंची निवाली. निवाले ते गरम झालेले सगळी पृथ्वी आहेत ना, सगळी त्याच्या भजन मारण्याची इच्छा आहे. त्याशी प्रश्ना वाढलेली आहे. आणि मग मेरू ही हातात मेरू सारखं सुह जरी हातामध्ये आलं तरी ते शांत होत नाही. असे सुद्धा साधुत्व झालेल्या माणसाच्या सानिध्यात आले तर प्रपंची निवाले साधू प्रपंची निवाले शब्द फार त्यांचा उद्धार झाला असं लिहिलेलं चुकीची समजूत करा. ते तापलेले आहेत संसारामध्ये विविध तापाने ती निवाले. तो अनुभव काय आहे लोक लक्षात यावं. ते प्रपंच जे आहे तो प्रत्येकाचे अनुभव वेगळे. आयुष्यामध्ये चहा घेणारा एक माणूस होता, त्याचा लहानपणीचा मित्र होता तो गरीब होता. त्याला तो रोज टपरीवर चहा घेतो तर माझ्या बरोबर 5 स्टार मध्ये चहा घेतो. वर्षात तरी काय केलं टपरीवर चहा पिणारा माणूस मित्राच्या सानिध्यामुळे 5 स्टार मध्ये गेला. आता टपरीची संस्कृती वेगळी.
तब्येतले सगळे भांडे जे आहेत ना, सर्व धर्म समभाव, सर्व धर्म सगळे भांडे. कोणी कप तोंडाला लावलेला असेल आणि बशी लावलेली असेल त्याचा काही अंदाज येणार आणि तीच तुम्हाला तोंडाला लावावी लागते. किती भाग्यशाली. खऱ्या अर्थानं भारत त्या बाबतीमध्ये म्हणजे हक्काच्या बाबतीमध्ये आणि ते किती दिवसाचं तेल असतं, दूध असतं, त्याची चव वगैरे अशी चव रोज घेणारा माणूस काही स्थानामध्ये गेला तिथं त्याला वरून एसी चालू आहे, बसायला सोफा सेट आहे आणि त्याच्याकडे चहा. आता याला सामान लागतं टपरीवर, कटिंगा, फुला, मलई मार्क्या. तुम्ही असं म्हणतो का मला अनुभव काय? हे सगळे अनुभव घेण्याकरता एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाची गरज आहे असं मला ज्यावेळेस आपण एसटीतून प्रवास करत असतो हे सगळे अनुभव सगळ्याला आहेत. 5 स्टारमध्ये असं नाही म्हणता येईल कठीण ज्ञान. त्याला फक्त म्हणावं लागतं चहा आहे. याला घेऊन गेलेल्या 5 स्टारमध्ये त्याने चहा आणला. मग ती मोठी प्लेट आहे, एकामध्ये दूध, एकामध्ये उकळलेलं चहाचं पाणी, त्याच्या शेजारी शुगर ठेवली, थोडी माहिती दूध, 2 बिस्किटं त्याच्याबरोबर. त्याचा तो सेट होता चहाचा ते पाहिलं ना इतका खुश झाला तो. काय भाविष्ट आहे, अशी गोष्ट तुम्ही बघितली. मग तो आला आणि त्याने तो चहा गरम झालेले दूध आणि उकळलेले आपण 5 स्टारचा नियम असा आहे, बहुतेक 5 स्टारमध्ये जाणारे डायबिटीज पेशंट असतात. त्याच्यामुळे ती शुगर टाकून आलं ती साखर टाकून चहा द्यायची. साखरच्या पुढ्या तुम्ही लागली तेवढी घ्या नाही तर नका. आम्ही हे चहा करून ठेवला तर तो निघून गेला घेतो. मी चहा घेतला, चहा साखरच नाही, मी टाकत नाही. चहा घेतल्याबरोबर सोडवायचं काय तब्येत काय खायली समोर आला त्याचा अनुभव दिसायचा. चहा पेशंटचा फायदा काय आता मी साखर टाकायचं, मी टाकायचं, कोण टाकलं मग काय फायदा होतं तर साखर मी टाकायची हलवायचं त्यांनी काय करायचं. अरे मी खाईच टाकायचं. 2 पुण्या टाकल्या, हलवलं, चहा घ्यायला बिल आलं 600. तरी ते बिल बघितलं 600 रुपये जरा खायचं मोठा महिनाभर चहा 300 रुपये बिल होतं. एका दिवसात आणि त्याच्यामध्ये आपणच साखर टाकायचे, आपण हलवायचं त्या घोड्याने काय करायचं हे बरोबर. माझा शब्द लक्षात हा एक अनुभव आहे. ज्याचं सतत जीवन 5 स्टारमध्ये गेलेलं आहे तो उपाशी पण टपरीवर जाणार. माझा शब्द उपाशी पण टपरीवर जाणार. जो सतत ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो उपाशी मरतच नाही पण टपरीकडे तर बघतच. किती मोबाईल आपली नागरपणे इंद्रभुवनाचे पात्र झाले. आपल्या आतल्या सौंदर्यानं इंद्रभुवन त्याला गरीब वाटतं. तो किती रस्ते पार्वती दिलाचे याला आवडली नसेल संस्कृती हा याचा भाग झाला. पण तो खाली येतो त्याला किंमत आहे. माशा नसल्या पाहिजे, माशामुळे तो होतात. जागा कशी पाहिजे, स्वच्छता कशी पाहिजे, त्याला ते आयुष्यभर चांगलं राहायची सवय लागली. साधूला आयुष्यभर चांगलं राहायची सवय लागलेली आहे. तो वाईट त्याच्या हातून घडतच नाही. म्हणून त्याचा तो साधू हा व्यावहारिक अनुभव सांगितला. पण परमार्थ करत असताना जो कणाकणामध्ये जास्त असणारा परमात्मा आहे त्याच्या लहरी ग्रहण करणारा अनुभव म्हणजे साधू. ज्या साधकाला या अभंगामध्ये साधकाचं वर्णन, ज्या साधकाला साधुबोध झाला, नुरोनिया केला. शब्द फार विचित्र आहे. दृष्टांत फार सुंदर दिलेला आहे दुसऱ्या ग्रंथामध्ये.
केळीच्या केळीमध्ये पाणी असतं, त्या पाण्याचा घट अवतारून त्याला सुगंध असतो आणि मग तो कापूर जो असतो तो फेकण्यासाठी असतो. इतकं सुंदर वर्णन आहे आज, किती वर्ष सांगावं तरी कमी पडणार का असं हरिवार. ती जी कापुराची वास, कापुराची आणि ती वडी जी आहे ती पेटवली ना तर तिचा प्रकाश होतो, तिचा अस्तित्व राहतो. नीट आहे का? प्रकाश पडतो वडीचा, कापराच्या वडीचा प्रकाश पडतो, अस्तित्व राहतो. साधू त्याला म्हणावं स्वतःच्या गुरुची पूजा करून घेत नाही तो सांगतो. स्वतःचं अस्तित्व काही करू. असे महाराष्ट्रात काही माणसं आहेत ना, स्वतःच्या नावाचा जप कर, तो जिवंत असताना त्याला देव समजून आरती करतात. त्याला काय हरिपाठ समजायचं, काय त्याविषयी समजून सांगा समोर माणसं. आम्ही विचारतो की कोणाची आरती करतो, आमचे गुरु महाराज गुरु वेगळे का जिवंत तेवढे जिवंत आहे. आरती का करता तुम्ही? आरती तर वेगळे काय माणसाचे आरती का करतात? अनेक त्यांनी सांगितलं माझा जप करा आणि मला त्यांनी सांगितलं याचं कधीच वाईट वाटत, कारण तो सांगणार नाही. पण तुम्ही किती बाध्य निवडत आहात ह्या सगळ्या चक्रवात तुम्ही सांगा. माऊली सारखे संत महाराष्ट्रात असतो, तुकोबराईसारखे संत महाराष्ट्रात असताना ह्या बोलण्याला आपण आळवलं हे आपलं खानदानी पाहतो. पृथ्वी निर्माण झाल्यापासून पहिले संत ज्ञानोबा आहे. पृथ्वी निर्माण झाल्यापासून पहिले संत ज्ञानोबा आहे. सगळ्या जातीच्या लोकांना संत बनतो. चोखोबाराय असो, आलोपात्रा असो, सगळ्या जातीच्या लोकांना ज्ञानोबा आहे. पहिला जातीय विषमता ही ज्ञानोबाराची नसते, पहिली जाती. आणि मराठीतून ग्रंथ लिहिण्याचं मुख्य कारण तुम्हाला संस्कृत वाचता येत नाही. एका भाषेच्या आहारी तुम्ही जाऊ नये. तुमच्या भाषेतून तत्वज्ञान आहे, अभ्यास करा आणि कापुराची वाट हा ज्ञान द्या, पण स्वतःच अस्तित्व ठेवू नका. ज्ञानेश्वरीमध्ये कितीतरी लोक आहे, विश्व आपली यात्रा करावी. काही साधून असं वाटतं सगळं जग आमची वारी केली. अहो मला ते इतकं वाईट वाटतं, पंढरपूरला दिंडी निघाली की 4-5 दिवसात दुसरीकडे जातात. आज तुम्ही स्वतंत्र फोन करा की आमची डुप्लिकेट कशाला करा. आमची रथ घ्यायचा जाते तिकडे रथ घ्यायचा, आमची दिंडी जाते ते दिंडी. आता एखाद्या संतांकडे जाते पुढे ठीक आहे दिंडी जाते, मात्र येऊन दिंडी दिंडी शब्द तर एवढा अपमान नका करू. संतांकडे घेतायचे ते ठीक आहे, पण दिंडी मोर्चा दिंडी काय शब्दाचा प्रयोग आहे? हे शब्द ज्ञानोबा राहिले समाज उद्धारासाठी तयार केले. ते पापी माणसाच्या हातात पडले की त्या शब्दांचा दुरुपयोग. दिंडी म्हणजे मी कोणाला आक्रमण करण्यासाठी, कोणाला फसवण्यासाठी बोलतो. रथयात्रा काढलेली आहे ज्ञानोबाने. माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरात पांडुरंगी रंगली शब्दाचा अनुभव पाहतात. रंगण्यासाठी दिंडी आहे, काही व्यवसाय थोडा पंढरपुरात एक मोर्चा घ्यायचा काय वापर करावा आणि त्याच्यासारख्या सगळ्या संतांची तिकडे सोडू. ज्ञानोबाईचं अस्तित्व हळूहळू तुमच्या आमच्या मूर्खपणावर डोक्यात येतं. किती महाराष्ट्र विठ्ठलाचा भक्त होता. ज्ञानोबाई शब्दाला मानणारा महाराष्ट्राला किती वर्ग होता. तरुण पिढी आपल्या मूर्खपणावर यायला आहे. रोज संत जन्माला, रोज पेपरला आलं काय त्याने सगळी केली की लगेच ज्ञानोबाई काय करतात. आणि जीवनाचा उद्धार करण्यासाठीच असतो, व्यवसाय करण्यासाठी असतो. सर्व सोडण्यासाठी परमार्थ आहे. आजकाल सर्व मिळवण्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ करण्यापूर्वी नव्हतं
कापुराची वास झाली नाही, फिक्स झालेला कापूर झाला आणि ज्या ताटामध्ये तो पेटला त्या ताटाला काळ करून गेला. ज्या ज्या घरात हा माणूस राहिला असेल त्याच्या घराला गेली काढून लावला. महाराज संसारातल्या प्रापंचिक माणसांना थोडंफार काळाला लागलं काय हरकत नाही, पण आपल्या वागण्यामुळे जर ज्ञानोबा तुकोबा बदनाम होत असेल ना, याच्यासारखं भयंकर पाप गेला. म्हणून शब्दाचा प्रयोग कापुराचे तो जन्माला येताना आपण योग्याच्या घरात जन्माला येतो. जन्माला येतानाच तुकोबराय म्हणतात हरिदासाची घरी मग उपजवा जन्मांतरी मिळते काही मला हे केलेला जन्म म्हणून का की जन्माला येतो केले कापूर जन्माला येतो आणि तो जगाला प्रकाश देतो, स्वतःचा अस्तित्व नष्ट करतो. ज्ञानोबरायांनी नामदेव महाराजांनी तुकोबरायांनी स्वतःची पूजा करा असं तुम्ही सांगितलेलं आहे. मला एका सुशिक्षित माणसाने विचारलं किंवा वारकरी संप्रदायाचे चमत्कार सांगितले जातात त्याच्याबद्दल काय म्हणतो, तुझ्यासारखा मूळ माणूस जगात चमत्कारांना ही छोटी गोष्ट आहे. रेडा बोलवणं आणि भिंत चालवणं हे आमच्या दृष्टीने फार छोटी गोष्ट आहे. 700 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी सारखा हरिपाठासारखा ग्रंथ तयार झाला नाही, हा याच्यापेक्षा मोठा चमत्कार. तो आज वर्तमान काळात सौंदर्य ध्यान आनंद करून दाखवा 400 वर्षांमध्ये हा चमत्कार. ते वैकुंठाला गेले की नाही याच्याकडं त्याला म्हणतात माइंड डायव्हर्ट कर. तुम्ही जर गाथा वाचलं तर तुमचा उद्धार होईल, तुमच्या डोक्यात वाढ टाकतो. तुकोबराचं आडनाव काय होतं, वैकुंठाला गेले तर काय तुला काय गाथा ज्ञानोबाचं वय किती होतं, किती वर्षाचा ज्ञानेश्वरी व्हा. तो भेटतो ज्ञानेश्वरीला, तो देतो हरिपाठाला, तो त्यांच्या वाङ्मयाला पांडित्य येते देशाचे. म्हणून आपला अनुभव काय आहे, एकाच वस्तूविषयी प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा असतो. आई आहे, मुलाचा अनुभव आईबद्दल वेगळा आहे, पतीचा अनुभव तिच्याबद्दल वेगळा आहे. पतीला कदाचित चांगले वाटेल, आईला आई वाटेल. सासूचा अनुभव वेगळा आहे. आई मुलाला आवडेल, पत्नी नवऱ्याला आवडेल, पण सासूला सुद्धा आवडेल. व्यक्ती येतं. पृथ्वी एकच आहे, या जगाचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा आहे. तुम्हाला आम्हाला दुःख देणारा आहे, याच देही याच डोळा होऊ मुक्तीचा तुम्ही वाचून माझा. आणि मला इतकी मस्ती वाटली संप्रदायामध्ये, तुम्हाला काय करायचं तिथे संकट इतके मस्तेपूर्ण अभंग असते. ते जर दुःखी असते ना, तुझं आत्मचरित्र सांगत बसले असते, मी असे केले, मी तसे केले, मी तसे केले, मला हे नावं ठेवलं, मला ते नावं ठेवलं, मला हा आठवा उघाळा. 600 कोटी माणसं हे घडतातच. पहिल्यांदा तुमच्या जीवनामध्ये घडतंय म्हणून विशेष वाटतं. माणसाला पहिल्यांदा जीवनामध्ये घडतंय, घडत नाही तो साधूवर आपल्या जीवनात येत नाही, तो दुर्मिळ. जेवढे बसलेलेच ना, याला साधू समजून सांगण्याची गरज नाही. तुम्ही अभंग वाचा त्याची टेस्ट आणि कविता वाचा त्याची टेस्ट. साधू आणि विद्वान याच्यातला फरक आहे. काही काही गाणे आठवड्याला 100 कोटी कमवतात. आनंदची 2 वर्षांनी दुसरं 100 कोटी कमवतो, तिसऱ्या वर्षी दुसरं 1000 कोटी रुपये कमवतो. येतात आणि जातात. सुंदर असे ध्यान सगळ्या कीर्तनकाराला सांभाळतो. 400 वर्षापासून आमच्या रूपोपहाता योजनेनं कीर्तनकारांनी खरं खरं सांभाळले. आमचा एक कीर्तनकार असा आहे, खूप लोक लावतात, तो अभंगावरच बोलत असतो. अभंगाचं काही सांगत तरी त्याला अभंग आपल्या घरात घेतात. आणि
पाहिजे आपण हरिपाठात किती छोटा कंसेप्ट असं वेगळं नुरोनिया केला आणि हा जो शब्द ना नुरोनिया केला याच्यावर कमीत 500 आपण सगळ्यात लागू शकतो वासना निमाजी नुरोनिया वासना समाप्त झाली आणि त्याचं राहिलेलं जे अस्तित्व आहे ते कापून आपण सुगंध परिसराला सुगंध देऊन जातो साधूचं जीवन कापराचं जीवन जळतो पण सुगंध देऊन असतो साधूला त्रास होतो पण ज्ञानेश्वरी जगासाठी देऊन जातो त्यांना सगळ्यांनी त्रास दिला तुकोबा तर आपण आता सुगंध 400 वर्षापासून दरवळ इथून पुढे दरवळ काही सांगाय ज्या काळामध्ये लिखाण नव्हतं त्या काळात ते टिकले आता काय आग्रह झालं विज्ञानातच आग्रह केले जे विज्ञान अंधश्रद्धामध्ये ना त्यांनी प्रामुख्याला आग्रह आता पिढ्या आपल्या चरित्र अस्तित्व वस्तू आश्रमामध्ये ती नुरोनिया अस्तित्व वासना संपलेली आहे फक्त आनंदाचं जीवन त्याचं शिल्लक तो साधून तो झाला भूतकाळाचा शब्द आहे व्हायला पाहिजे साधू बोधाने असं होतं अशी शब्द नाहीये साधू बोध साधूचे कधी साधू बोध शब्दाचा असं मी सांगितलं भगवंताच्या संवेदना ग्रहण करणारा अंतःकरण म्हणजे साधू आणि त्या संवेदना तुमच्या अंतःकरणाने ग्रहण केल्यानं मुक्तता आहे परमात्मा हृदयामध्ये राहतो शंका नाही याच्यामध्ये पण त्याच्या संवेदना आपल्याला पोचत होतात कारण त्या आपली हा विषयाकडे विषय ओढ ही फुलले ती ओढ आपली बाहेरची आहे पण तो आतल्या संवेदना आपल्याला जाणवत नाही पण त्याला आतल्या संवेदना कळाल्या साधुबोध झाला म्हणून या मी कापुराची ठाई मुळाला ठाई ठाई शब्दाचा अर्थ जागेवर नाही बरं का अधिष्ठानात एक रूप अधिष्ठान म्हणजे काय अधिष्ठान देव अधिष्ठान रूप जो झाला ना पुन्हा सांगतो तुम्हाला जो साधू अधिष्ठान रूप झाला त्याला वेगळं नाव वेगवेगळं त्याची पूजा करत सांगायची गरज नाही तो देव नाही म्हणून माझी पूजा करावं तो संत नाही म्हणून माझे फोटो लावावं तो जर अधिष्ठान रूप आहे तर कोणत्याही देवाची केलेली पूजा ही त्याची पूजा कोणत्याही ईश्वराला घातलेला हार हा साधूच्या गळ्यात पडणारा कोणालाही नमस्कार करा साधूला नमस्कार करा कारण की तो अधिष्ठान रूप आहे महान देऊन आत्मान मत्वा धीरो तो जगाचा अमो रेणू या ठोकळा तुका आता तुकोबरा आकाशाने एवढे झाले तर मग त्यांना स्वतंत्र पूजा करण्याची गरजच पडत नाही आकाशामध्ये तुम्ही कुठेही काही करा ते तुकोबराला प्राप्त होतं भावना तुकोबराची
ईश्वर घराघरामध्ये व्यापते. कशाची पूजा? एक संप्रदाय असा आहे, लोकांना फसवतात. त्याच्याकडे गेलं ना, लाईटीतून प्रकाश तिकडे बघा, तर बघितलं ना 5 मिनिटाला लगेच आम्ही कसं वाटतं, म्हणजे शांत शांत वाटलं नाही. ते तुम्ही दगडाकडे बघा, एक रूप झाला की शांती. की तुम्ही विचारले का तेवढ्या करोडो रुपयाची संपत्ती आमच्याकडे लाल दिवा लावलं, ध्यान लावायला बसलेले सगळे माणसं बोलू. अरे एकाग्रतेमध्ये आनंद आहे हे 1000 वर्षापासून सांगत आलेले सण. थोडे आहे तिथं आहे, एकाग्रता आहे. एकाग्रता सिगरेटवर करतात का लाईटवर करतात का मूर्तीवर करतात, ह्या वस्तूशी काही केलं गेलं नाही. म्हणून तर निषेध आहे. त्रिवेणी संगमी जे काही आपल्याला जातात तर त्यांनी आवडून यायला पाहिजे. चिंता करायची काळजी तरी ते उलट देतात. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया सगळे पैसे आमच्याकडे होते. काय एकच प्रमाणे एकाच सोबत काय आले ज्ञानोबाची विचित्र काय इथं म्हटलंय त्यांनी. पण दुसरीकडे जाताना शेवटी सांगून जातात, अरे हे जरी असलं तरी तीर्थवरती भाव तीर्थ व्रत पकडू नको. तीर्थ व्रतामध्ये भाव ठेव, तो देव. भाव हे वर आहे. लहान मुलाचं बघा तुम्ही, लहान मुलाजवळ भाव हेच बोला. लहान मुला का आवडतो? भाव वाचण्यामध्ये विषय वाचणार भाव, आणि तो भावामुळे असतो. म्हणून साधूला उपमा देत असताना भागवतामध्ये जी उपमा दिलेली ही उपमा दिली, बुधो बालवत पिढो. तो विद्वान आहे पण लहान मुलासारखा निरागस. म्हणजे काही विद्वानाकडे असं गेलं ना, असं वाटतं का त्या माणसाकडे आपण आला. दगड असतो ना एखादा काही सांगा, चेहरा असा त्याला असं वाटतं हसलं की इम्प्रेशन देईल. असं कुठे इम्प्रेशन? काही असं कुठं काही आमचे महाराज येतात आमच्याकडे असे पाठ हात नाही आला, पाय नाही आला, वाटतं गौतम बुद्धाची दृष्टी होती. आता ते आमच्याकडे पाहतात. आता जग आहेत महाराज, संसार तुम्हाला त्रास देतो, परमार्थात माणसं स्वतःला त्रास करून घेतात. अशा वागणं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये याच्यावर स्वतंत्र आहोत. खेळ्या पावलीचे धरतो ना आपण, खेळ्या वगैरे. खेळ्या म्हणजे खेळ येतो, नृत्य ते वारकरी संप्रदायाचं. कणाकणांचा ईश्वर प्राप्त झाला त्याच्या अभिव्यक्तीमध्ये खेळ. घोळघोळा वाजली इथं कुठे वेदांचा काढा गेलं कमेल करते. तसंच आहे अभिव्यक्ती. छंदना नाद रसा उदो झाला कैसा वासुदेव बोलतो ही अभिव्यक्ती आहे, आनंदाची अभिव्यक्ती. शब्दाचा प्रयोग लक्षात करा. अभिव्यक्ती बंधन उदो बालवत बुध आहे, सूज्ञ आहे, ज्ञानी आहे, साधुबोध झालेला आहे. बालवत मिळो मूर्ख माणसाकडून कशाने इम्प्रेशन पाहिजे. ईश्वर तुम्हाला मिळालेला आहे आणि अज्ञानी माणसाने तुमची पूजा करावी ही भावनाच द्यायचा नाही. ते स्थायित्व जोडालेला नाही, अधिष्ठान रूप झालेला आहे. अधिष्ठान रूप साहित्य तयारी कधी असला तरी तो सगळ्यात मोठा बांधव. तिसऱ्या चरणात
महत्वाचा आणलेला साधूच्या मार्गदर्शनाशिवाय हरिभक्त ठरत नाही. जे स्वयंभू साधू आहेत त्यांना विचारा तुमचे गुरु कोण आहेत? गुरु कशाला? आपल्या वारकरी संप्रदायात सगळ्या साधूंनी आपली गुरु परंपरा सांगितली. हरिनाथ गुरु, मुख्य महाविष्णू चैतन्याचे सगळ्यांनी गुरु परंपरा. याला विचार गुरु आहे. गुरुचे काय गुरु कोण म्हणू शकतो? आणि त्याच्यापेक्षा आपण गुरु ज्याला गुरुच नाही त्याला आपण गुरु म्हणतो.